महापालिकेसाठी भाजपनं तयार केलेलं प्रचार गीत आयोगानं नाकारलंय। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून विशेष प्रचार गीत तयार करण्यात आलं होतं। त्यात भगवा हा शब्द वापरला होता। या शब्दावर आयोगानं आक्षेप घेतलाय। निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा ठपका ठेवत हे गीत नाकारण्यात आले। गीत अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या कलाकारांनी गायलं होतं। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, हे गीत नेमकं का नाकारण्यात आलेलं आहे आणि भाजपची यावर काय प्रतिक्रिया आहे? एकूणच मुंबई महापालिकेसाठी तयार केलेलं हे भाजपचं प्रचार गीत आयोगाकडनं नाकारण्यात आलेलं आहे। कुठेतरी या गीतामध्ये भगवा हा शब्द असल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगानं हे प्रचार गीत नाकारल्याची माहिती आहे। एकूणच निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा ठपका ठेवत आयोगानं हे गीत नाकारल्याचं सांगण्यात येत आहे आणि प्रचारासाठी वापरण्यास देखील परवानगी नाकारण्यात आलेली आहे। हे गीत अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत या कलाकारांनी गायलेलं आहे। एकूणच कांदिवलीची जी सभा मुख्यमंत्र्यांची झालेली होती त्या सभेमध्ये देखील एकूण हे लॉन्चिंग या गाण्याचं आपल्याला होताना पाहायला मिळालेलं होतं। मात्र जेव्हा परवानगी मागण्यासाठी आपल्याला भाजप जाताना पाहायला मिळालं तेव्हा अनेक अडथळे आपल्याला या प्रचार गीतासाठी येताना पाहायला मिळालेले आहे आणि एकूणच हे आता प्रचार गीत नाकारण्यात आल्याची माहिती मिळते। धन्यवाद अभिषेक या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।